सरकार फक्त पेट्या घेण्यासाठीच एकत्र येतं. शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यांची मुलं 95-94 मार्क घेऊन 10वीला 12वीला आज त्यांना ऍडमिशनचे, आज त्यांना शिकायला पैसे नाही. या सरकारनं लक्ष दिलं नाही अजिबात. काय बोलावं या सरकारला. आपण सरकार तुम्हीच निवडून दिलं की सगळ्यांनी मिळून आम्ही दिलं पण त्यांनी पेट्या घेऊन बदललं ना सरकार. खोखे घेतले ना त्यांनी. आम्ही तर आमच्या दिलं ना, आमच्यासाठी, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करायला लावला ना सर. पण त्यांनी खोके घेऊन बदललं ना सरकार. त्यांनी जनतेचा विचार केला का? ही अख्खी 1 कोटी लोक जनता कशासाठी आली हे त्यांना कळलं पाहिजे. आमची भावना काय आहे तिथं मुंबईत गेल्यावर कळेल त्यांना. अहो काय सांगावं, हे लोक रक्त जाळीत येत आहे आणि या सरकारला अजूनपर्यंत घाम फुटला नाही. काय म्हणावं दादांचं काय आत्मा हे म्हणत असेल. मला खरंच हे सांगा, काय माहिती का, मला एक जाणवलं की आता जी आरक्षणाची मागणी होते त्याच्या मागे खूप सारे आर्थिक अँगल आहेत. की तुम्ही सुरुवातीलाच म्हटले की नाही पैसेच नाही खिशात तर कसं काय होणार. तुमच्या वावरात काय लावलंय सर? माझ्या वावरात आता कपाशी लावली साहेब. मला 2 एकर शेती आहे. 3 मुलींचं शिक्षण करायचं इंजिनिअरिंगला. आज मुलीला 3-3 लाख रुपये लागताय. आणायचे कुठून 2 एकरातून? हे सरकार झोपलं का? आरक्षण लागतंय आम्हाला, तसं आम्ही जाणार नाही.